आज बनवूया वांगी बोंबील रस्सा. अगदी रेसिपी सोपी सांगितलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर एक लाईक कमेंट नक्कीच करा. नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवी. पल्लवीज किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी 7 वांगी घेतलेली आहेत. वांगी छान मार्केटमधनं फ्रेश घेऊन आलेली आहे. एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. वांग्याचा पाठीमागचा देठाचा भाग थोडासा आपण कट करून घेतलेला आहे. वांग्याला 4 चिरा देऊन घ्यायच्या. अशा पद्धतीने वांगी खिडकी वगैरे चेक करायची. सर्व वांगी अशाच पद्धतीने कट करून घ्यायची आणि मिठाच्या पाण्यात ठेवून द्यायची आहे. त्यासाठी लागणार आहे बोंबील. इथे मी साधारण 500 ग्रॅम बोंबील घेतलेले आहे. बोंबील छान निवडून वगैरे घेतलेले आहेत. पाठीमागचा भाग साफ करून घेतलेला आहे. गॅसवर पॅन ठेवला. तेल घालून घेतलं. उभा कट केलेला कांदा घालून घेतलेला आहे. कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचा आहे. कांदा छान भाजला की त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या, आलं घालायचं, कोथिंबीर घालायची. सर्व जिन्नस छान भाजून घेतलेले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सेम पॅन मध्ये खोबरं घालून घ्यायचं, धने घालायचे आणि हरभऱ्याची डाळही घालून घ्यायची आहे. थोडंसं तेल घालायचं आणि छान भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अशा पद्धतीने आपण सर्व जिन्नस छान भाजून घेतलेले आहे. आता थंड होण्या छान भाजून झालं की एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आता सेम पॅन मध्ये थोडंसं तेल घातलं, बोंबील घालून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचे आहे. तेही एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. आता बोंबील आपल्याला गरम पाण्यात भिजत ठेवायचे आहे. साधारण 10 मिनिटे ते बोंबील मी भिजत ठेवणार आहे. सर्व भाजलेले मसाले ही छान थंड झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यात खोबरं, धने आणि डाळ वाटून घेणार आहोत. हे आधी आपल्याला कोरडंच वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने वाटण करून घेतले. आता कांदा, लसूण, कोथिंबीर घालून घ्यायचं. लाल मिरची पावडर घालायची, हळद घालायची. मी इथे घरचा मसाला वापरलेला आहे. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची. पेस्ट तयार झाली की वांग्यामध्ये अशा पद्धतीने भरून घेतलेली आहे. गॅसवर एक टोप ठेवला, तेल घालून घेतलं, कढीपत्ता घालून घेतला, सर्व वांगी घालून घ्यायची. झाकण ठेवून एका साईडने छान आपल्याला भाजून घ्यायची आहे. साधारण 3 ते 4 मिनिटात छान भाजतात. तुम्ही पाहू शकता. आता दुसऱ्या साईडनेही तसंच करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी वांगी छान भाजून झालेली आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. तयार केलेलं वाटण आपण त्यामध्ये घालून घेऊया, मिक्स करून घेऊया. वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. झाकण ठेवून अजून 2 ते 3 मिनिटं वाटण आपल्याला छान भाजून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तेलही छान सुटलेलं आहे. आता पाणी घालून घ्यायचं साधारण 1 ग्लास आणि वरती थोडंसं पाणी घातलेलं आहे. छान एक उकळी काढून घ्यायची आणि यामध्ये मी इथे गरम मसाला वापरलेला आहे. तुम्ही हवं तर चिकन मसाला वगैरे इथे घालू शकता. भिजवलेले बोंबील घालून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून मंद आचेवर छान 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घ्यायचं. वांगी आधीच आपण शिजवलेली आहेत किंवा भाजून घेतलेली आहेत. त्यामुळे खूप जास्त वेळ ठेवायचा नाही. आपलं वांग्या आणि बोंबलाची भाजी तयार आहे. वांगही अगदी स्मूथ शिजलेलं आहे आणि बोंबीलही छान शिजलेलं आहे. गरमागरम वांगी आणि बोंबील रस्सा भाकरीसोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय छान लागतो. ज्वारीच्या भाकरीसोबतही छान लागतो. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय. हॅपी कुकिंग.